नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात आवडीने खाल्ला जाणारा एक अस्सल मराठमोळा पारंपरिक पदार्थ म्हणजे झणझणीत उक्कड शेंगोळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. उक्कड शेंगोळे बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेले आहे. मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्येच शेंगोळे आपण बनवून घेणार आहोत. आणि 1 चमच हळद, 2 चम्मच जिरे, थोडी मोहरी, चवीप्रमाणे मीठ, 10-12 इथे हिरव्या मिरच्या आहेत आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि कोथिंबीर आहे इथे थोडी. आलं लसण इथे जास्तच वापरायचं आहे. चला तर आपण इथे वाटण आता तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. त्यामध्येच आपल्याला आता लसणसुद्धा घ्यायचं आहे. लसण भरपूर वापरायचं आहे आणि आलंसुद्धा इथेच टाकायचं आहे आणि कोथिंबीर आणि थोडं मीठही याच्यामध्ये टाकायचं आहे. चवीप्रमाणे थोडं मीठ घ्यायचं आहे आणि मिक्सरला हे वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकतात अशा प्रकारे हे जे वाटण आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. वाटण आपलं तयार आहे. आता आपण कणिक मळून घ्यायचं आहे. शेंगोळे बनवण्यासाठी लागणारं कणिक थोडं अर्ध पातेलं, अर्ध्यापेक्षाही थोडं कमीच आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीप्रमाणे इथे मीठ घ्यायचं आहे आणि तुम्ही या पिठामध्ये बेसन पीठ, ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकतात. मला गव्हाच्या पिठाचेच आवडतात म्हणून मी ते फक्त गव्हाचं पीठच घेतलेलं आहे. यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि याचा आता थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर असा कणिक मळून घ्यायचा आहे. जास्त पातळही करायचं नाही आहे. थोडा घट्ट चुंडा ठेवायचा आहे. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला इथे कणिक मळून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आहे आणि घट्टही नाही आहे. आता कणिक साईडला ठेवू आणि तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊया. शेंगोळ्याची जी फोडणी आहे ती एक पातेले घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये साधारण 3 ते 4 उबळ्या तेल टाकलं. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की लगेच जिरे ॲड करायचं. जिरंही छान तडतडलं की आता आपण जे वाटण केलेलं होतं तयार ते वाटण इथे तेलामध्ये सोडून द्यायचं आहे आणि व्यवस्थित लाल कलर येईपर्यंत या वाटणाला आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता यामध्ये थोडी 1 चम्मच हळद टाकून घेऊया. तुम्हाला तिखटामध्ये लाल तिखट जरी वापरायचं असलं तरी तुम्ही लाल तिखट वापरू शकतात, पण हिरव्या मिरचीने याला कलर छान येतो. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं जे थोडं वाटण होतं ते थोडं किंचितसं पाणी ॲड केलं आणि पूर्ण वाटण यामध्ये सोडून घेतलेलं आहे. आता कमी गॅसवरतीच याला मीडियम गॅसवरती मंद आचेवर या वाटणाला आपल्याला तेलामध्ये लालसर कलर येईपर्यंत होऊ द्यायचा आहे. बघू शकतात अशा प्रकारे कलर येतो तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि खाली लागू द्यायचं नाही आहे. व्यवस्थित सारखं हलवत राहायचं आहे. मसाला खाली लागला नाही पाहिजेत. खाली लागला की तो करपतो. आता यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे. शेंगोळे शिजून पाणी थोडंफार त्यामध्ये राहिलं पाहिजे, रस्सा राहिला पाहिजे तितपत पाणी आपल्याला टाकायचं आहे. तर इथे मी छोटे 2 तांबे भरून पाणी इथे टाकलेले आहे. आता इथे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ वाटणामध्ये पण टाकलेलं होतं आपण, त्याचा अंदाज घेऊनच इथे मीठ आणखी टाकायचं आहे आणि यामध्ये आता थोडी कोथिंबीर ॲड करूया आणि झाकण ठेवून या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी येते तोपर्यंत इकडे आपण मळलेलं जे कणिक होतं त्याचे आपण शेंगोळे तयार करून घेऊया. छोटा उंडा घेतलेला आहे आणि त्याला हळूहळू हलक्या हाताने प्रेस करायचा आहे आणि याला वळून घ्यायचं आहे. बघू शकतात अशा प्रकारे ज्या वळवट्या ज्या म्हणतो आपण त्या प्रकारे इथे तयार करायचं आहे आपल्याला.
एकदम हळूहळू वळून घ्यायचं आहे. दोन्ही हाताने हलक्या हाताने याला वळून घ्यायचं आहे. आणि पाणी तापतं तोपर्यंत मी एक सोबतच ह्या करून ठेवणार आहे. बघू शकतात अशा प्रकारे इथे एक एक करून सगळ्या पिठाची जी शेंगुळे आहेत ती इथे आपल्याला तयार करायची आहेत. तर एका ट्रेमध्ये मी एक खट्टीच बनवून घेते, पाणी उकळते तोपर्यंत. आणि तुम्हाला जर का वाटलं वेगळ्या आकाराचे बनवायचे आहे तर तुम्ही वेगळ्या आकाराचे सुद्धा बनवू शकतात. गावाकडे हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो. रात्रीच्या जेवणासाठी हा पदार्थ खूप चांगला आहे बरं का. गरमागरम झणझणीत. बघू शकतात अशा प्रकारे एका ट्रेमध्ये मी साधारण एवढे शेंगोळे बनवून घेतलेले आहेत. आता आणखी परत आपल्याला 2 ट्रे भरून एवढे करायचे आहे. एक ट्रे बनला. बघू शकतात इकडे पाणीसुद्धा उकळलेलं आहे. आता या उकळत्या पाण्यामध्येच हे शेंगोळे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. पाणी उकळलं की ते खाली चिटकत नाहीत आणि उकळून लगेचच वर येतात. बघू शकतात अशा प्रकारे पाणी उकळलेलं असलं की ते खाली चिटकत नाही, मोकळे होतात आणि लगेचच वरती येतात. आता एक ट्रे बनवून घेतलेला होता आपण. बघू शकतात अशा प्रकारे याची तरी जी आहे ती तरीसुद्धा अशीच आहे. आता हे शेंगोळे शिजतात तोवर आपण बाकीचे सगळे बनवायचे आणि सोबतच हे शिजतानाच टाकून द्यायचे आहेत. तुम्हाला जर का हा पदार्थ बनवायचा आहे आणि बनवण्यासाठी नवीन आहात तर सगळे शेंगोळे जे आहे ते एक सोबतच बनवून घ्या आणि मगच उकळत्या पाण्यात सोडा. बघू शकता तर इथे पूर्ण शेंगोळे बनवून तयार आहेत आणि आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आपण झाकण ठेवून घेऊ आणि याला 15 ते 20 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊ. 15 ते 20 मिनटानंतर इथे चेक करून घेऊ की शेंगोळे शिजले की नाही शिजले. बघू शकता तर इथे शेंगोळे आपले शिजलेले आहेत. आणि आता जे यामधला रस्सा जो आहे तो थोडा पातळ वाटतोय म्हणून आणखी परत 5 मिनटं याला आणखी परत शिजवून घेऊया. बघू शकता तरीसुद्धा छान आलेली आहे आणि याचा कलर किती भन्नाट आलेला आहे. तर इथे आपले जे उकड शेंगोळे आहेत ते आता बनून तयार आहे. शेंगोळेही शिजलेले आहेत आणि रसाही याचा घट्ट झालेला आहे. आणि तरीसुद्धा छान आलेली आहेत. चला तर आता हे उकड शेंगोळे आहेत ते सर्व करून घेऊया. रात्रीच्या जेवणासाठी झणझणीत आणि चमचमीत हा पदार्थ आहे. तर एक वेळ तुम्ही हे उकड शेंगोळे नक्की बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा की ही उकड शेंगोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर याचा जो रस्सा आहे ना तो अप्रतिम आहे. तरीसुद्धा भन्नाट आलेली आहे आणि उकड शेंगोळे इथे बनून आता आपले तयार आहेत.